जनसामान्य यात्रेसाठी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी नामदार अनिल पाटील, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोतकर, दीपक गोतकर उपस्थित होते। दरम्यान श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केला। यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 2 दिवसांपूर्वी नाशिक येथून जनसामान्य यात्रा सुरू केली। रोज 2 तालुक्यात जाऊन सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ज्या योजना शेतकरी, युवक, युवती, सर्वसामान्य जनतेसाठी राबविण्यात आल्या त्याची माहिती दिली जात असून लोकांचा यास मोठा प्रतिसाद मिळतोय। कोपरगाव आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघात जाणार असून गरिबी कमी करण्यासाठी अनेक योजना दिल्यात। लवकरात लवकर ही यात्रा पूर्ण करायची आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा अहमदनगर जिल्ह्याकरिता महत्त्वपूर्ण मानला जातोय। काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अहमदनगर जिल्ह्यात दौरा झाला होता। त्यावेळी काही विधानसभा उमेदवारांची नावं देखील घोषित केली होती। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरेतून सदाशिव लोखंडे आणि दक्षिणेतून भाजपचे खासदार सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली देखील सुरू झाल्यात। जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणता येतील या दृष्टीनं जिल्ह्याकडे पाहिलं जात आहे। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, शिर्डी, अहमदनगर।